जय जगदंब नमो आदेश. मी तर पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सरांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. बऱ्याच दिवसांनी आज आपण मोठा व्हिडिओ करत आहोत. हा व्हिडिओ नेमका कशासाठी आहे हे पहिले समजून घ्यावे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आज व्हिडिओ आपण महाकाली त्याचबरोबर काळेश्वरी या देवीविषयी माहिती देणार आहोत. आणि ह्या देवीविषयीची गेनमाळ म्हणजे ज्ञानमाळ व गुरुदीक्षा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांतता लागतेच का याविषयी आज आपण सांगत आहोत. तर हा मुद्दा असा झाला की माझ्याकडे माझी शिष्य म्हणजे माझी संगीता पवार म्हणून माझी शिष्य आहे, ही एका तिच्या मैत्रिणीला माझ्याकडे घेऊन आली व तिनेही सांगितलं की मला जशी माझ्या मैत्रिणीने दीक्षा घेतली तशी मलाही दीक्षा घ्यायची आहे. म्हटलं तिला विचारले की बाबा तुला काळेश्वरीची दीक्षा का घ्यायची आहे, म्हणजे काळूबाईची दीक्षा का घ्यायची आहे. तर तिचा कॉमन प्रश्न होता की काळूबाईची दीक्षा घेतल्याने माझ्या घरात चांगलं होईल किंवा माझ्या घरातल्या सर्व अडचणी निघून जातील व माझ्या घरामध्ये भरभराटी होईल, माझ्या घरात माझ्या मागची संकट निघून जातील, अशी तिची कारण होती. त्याविषयी मी तिला विचारलं की खरोखरच जर तू काळूबाईची दीक्षा घेतली तर तुझ्या घरातली खरोच का अडचणी निघून जातील का. तर ती बोलली हो. म्हटलं तुला कोणी सांगितलं. तर ते म्हटली की मला सर्वजण असे बोलतात म्हणून असं होतं. तर आता मी सर्वात महत्वाचा मुद्दा सांगते की तो म्हणजे असा की तुम्ही कोणत्याही देवी देवतीची दीक्षा घेतल्याने किंवा कुठल्याही देवीची ज्ञानमाळ किंवा गुरुदीक्षा तुम्ही प्राप्त केल्याने तुमच्या मागच्या अडचणी किंवा तुमच्या मागच्या काही संकट असतील ती कधीही निघून जाणार नाही. त्यामागचं मी असं का बोलते याचं कारण सुद्धा स्पष्ट देते. आपण देवाला कोणत्याही पद्धतीची लाच देऊन विकत घेत नाही किंवा देवाला कुठल्याही पद्धतीच्या गोष्टीची आमिष टाकून देवाला आपल्याकडे मागत नाही. म्हणून आपण जर गुरुदीक्षा घेत असताल तर त्या गुरुदीक्षेतून तुमचं चांगलं होईल असं नाही. तर या उलट तुम्ही ज्या दीक्षा प्राप्त करणार आहात या दीक्षेतून तुम्हाला योग्य गुरुकडून योग्य देवीचा मंत्र मिळणे खूप गरजेचं आहे. म्हणजे कसं, जर ती काळूबाई असेल तर काळूबाईचा योग्य बीजाक्षर तुम्हाला प्राप्त होणे गरजेचं आहे. महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मीची योग्य दीक्षा देऊन त्या महालक्ष्मीचा योग्य बीज तुम्हाला मिळणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुळजाभवानीची दीक्षा घेत असाल तर माळपर्डी घेत असाल तर माळपर्डी सहित तुम्हाला गुरुनी योग्यरित्या त्या तुळजाभवानीचे योग्य बीज देणे खूप गरजेचे आहे. रेणुका म्हणजे माहूरची रेणुका, त्याचबरोबर मोठा देवी, त्याचबरोबर यल्लम्मा अशा इतर रेणुका प्रतीक असणाऱ्या देवी देवतीची जर दीक्षा घेत असाल तर या देवी देवतेंचे योग्य बीज मिळणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला बीजाक्षर तुमच्या गुरुनी जर योग्यरित्या दिले नाहीत अथवा तुम्हाला गुरुनी योग्य मंत्र दिला नाही तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे त्या देवीचे जे काही असणारे गुणमान हे तुमच्या वास्तूवरती मिळत नाहीत व स्वतःवरती मिळत नाहीत. म्हणून आपलं चांगलं होईल या हिशोबाने आपण कधीही राहू नये. मुळात पहा, देवीची दीक्षा घेतल्याने तुमच्या घरात चांगलं होत नाही तर देवीच्या ज्या काही असणाऱ्या साधना, देवीचे जे काही असणारे मंत्र, तंत्र, बीज अक्षरी मंत्र, ह्या मंत्राची साधना केल्याने आपल्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस म्हणजे आपल्या मनाचे परिवर्तन होण्यास मदत होत असते. व हे मनाचे परिवर्तन जर योग्यरित्या झाले तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आर्थिक प्रॉब्लेम मध्ये, आपल्या घरामध्ये सुख शांतता लागणे, आपल्या वास्तूमध्ये सुख शांतता लागणे या गोष्टीमध्ये मदत होत असते. आता बरेच लोक म्हणतात काळूबाईला घरामध्ये घेतली की ती काळाची काळी नाही, ती आपल्या घरात संपूर्ण काळ दूर करेल. म्हणजे तुम्ही देवाला सुद्धा कामासाठी आपल्या घरामध्ये घेता का. तर हा विचार पहिला बदलला पाहिजे. समाजामध्ये ज्ञानाकडे नेण्यापेक्षा अज्ञानाकडे देणारे बरेच आहेत, पण ज्ञानाकडे जाणे हे आपल्या हातात आहे. म्हणून भगवंताला असो अथवा भगवतीला असो तुम्ही जर गुरुदीक्षा प्राप्त करत असताल, बीजाक्षरी मंत्राची जर साधना करत असताल, या साधनेतून स्वतःचा अंतरात्मा शुद्ध करून त्या अंतरात्मेला स्वतःच्या कार्यास लावणे ही खरी दीक्षा आहे. म्हणून तुम्ही कुठेही जरी दीक्षा घेत असताल तर या देवीच्या दीक्षेतून तुम्हाला योग्य ते मंत्र, तंत्र व देवीचे योग्य ते मार्गदर्शन होणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अतिउत्तम जर जमत असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे खूप महत्वाचे आहे. म्हणून हा पहिला डोक्यातला विचार काढून टाकावा की आम्ही काळूबाईची दीक्षा घेतली की आमचं चांगलं होईल किंवा या देवीची दीक्षा केल्याने आमच्या सगळ्या गोष्टीत यश होईल, तर असं कधी होत नाही. तुम्हाला देवीच्या साधना करणे अथवा देवीच्या नव्हे तर कोणत्याही देवी देवतांच्या साधना करणे खूप गरजेचे असतात. मी म्हणत नाही की फक्त काळूबाईच्याच करा, अंबाबाईच्याच करा, देवीच्याच करा असं नाही, तर तुम्ही भगवंताच्या करा. उदाहरणार्थ तुम्ही गणपतीच्या जरी साधना केल्या, त्या गणपतीची जर योग्य बीज तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला त्याचे योग्य ते फायदे सुद्धा दिसतात. आता गणपतीची साधना काय, आपण गणपती बाप्पा मोरया म्हणत बसलो म्हणजे आपल्याला सर्व मिळेल का, तर नाही. तर गणपतीला जसा बीज आहे ओम गण गणपते नमः या मंत्राच्या साधनेने गणपतीची शक्ती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे गणपतीच्या ज्या काही व्हायब्रेशन आहे त्या आपल्या स्वतःला मिळतात. त्याचबरोबर घरातील नकारात्मक शक्ती दूर होते व गणपतीचं नावच असं आहे, तो संकट मोचन आहे, विघ्न अर्थ आहे. जसे आपले विघ्न
दूर होतात. त्याच पद्धतीने देवी देवतेचे योग्य बीज आपल्या सर्व कार्यासाठी उपयुक्त असतात. म्हणून तुम्ही कुठल्याही देवी देवतेची जर साधना करत असाल तर योग्य बीजाक्षर असणे गरजेचं आहे. आता जर तुमच्याकडे बीजाक्षरच नसेल, तुम्ही जर कुठल्याच बीजाची साधना करत नसताल तर माझ्याकडे देवी महाकालीचा तारक मंत्र सुद्धा आहे. हा तारक मंत्र मी माझ्या बरेच भक्तांना दिलेला आहे व या तारक मंत्रातून बरेच भक्तांचे कल्याणही झालेले आहे, हे मीही कबूल करते. आता मंत्र कोणता आहे तर मी साधा सोपा मंत्र मी इथे सांगणार आहे, तो मंत्र सर्वांनी ऐका. चला. ओम कालीघाट निवासिनी महाकाली स्वरूपिणी मंदारगड पर्वत निवासिनी काळेश्वरी देवी नमः. आता हा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते. ओम कालीघाट निवासिनी महाकाली स्वरूपिणी मंदारगड पर्वत निवासिनी काळेश्वरी देवी नमः. आता या मंत्राचं मी तात्पर्य सांगते. ओम हा ओंकार दिलेला आहे आणि कालीघाट जिथे महाकालीचे जे शक्तीपीठ आहे, 51 शक्तीपीठ असलेले कोलकाता म्हणजे आपल्या बंगालचं ठिकाण जे महाकाली स्वरूप असणारे कालीघाट, त्या कालीघाट निवासिनी जिथे ती महाकाली निवास करणारी कालीघाट निवासिनी महाकाली स्वरूपिणी, मग तीच महाकाली स्वरूपिणी जी मंदारगड पर्वतावर निवास करणारी काळेश्वरी देवी. या मंत्राचा असा उच्चारण मी दिलेला आहे. ओम कालीघाट निवासिनी महाकाली स्वरूपिणी मंदारगड पर्वत निवासिनी काळेश्वरी देवी नमः. आता हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे. ज्यांना कोणाला हा मंत्र जरी आता समजला नाही तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण वाचू शकता. ह्या मंत्राची तुम्ही जरी साधना केली म्हणजे या तारक मंत्रावरती सुद्धा तुम्हाला महाकालीच्या अनेक शक्त्या, त्याचबरोबर काळूबाईच्या शक्ती सुद्धा प्रदान होण्यास, त्याचबरोबर काळूबाईची जी काही उपासनेचे फळ प्राप्त होण्यास तुम्हाला मदत होईल. म्हणून तुम्ही या मंत्राची साधना करून पहा, जेणेकरून तुमच्या साधनेमध्ये त्याचबरोबर जर तुम्हाला कुठल्या देवी देवतेचा संचार असेल, हा संचार मोकळा होण्यास सुद्धा मदत होईल. म्हणून अशा पद्धतीची साधना करा. त्याचबरोबर तुम्हाला गुरुदीक्षा जर प्राप्त करायची असेल तर आपल्या गादीवरती केल्या जाते. ज्यांना कोणाला गुरुदीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपला नंबर आहे 9322161699 9322161699 या नंबरवरती कॉल करून गुरुदीक्षेसाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता. आता गुरुदीक्षेसाठी कोणी घेऊ शकतात हे सर्वात महत्वाचं आहे. ज्यांच्या अंगामध्ये वारं येतं अशांनीच गुरुदीक्षा घ्यावी का, किंवा ज्यांना देवी देवतेचं वारं येतं ह्यांनीच गुरुदीक्षा यांनाच दिल्या जाते का, तर असं नाही. कोणीही गुरुदीक्षा घेऊ शकतं. त्याला कोणालाही अंगामध्ये वारं येणं याची कोणतीही गरज नाही. आता अंगामध्ये वारं येतं का, अंगात खरोखरच देव येतो याविषयी सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ करणार आहोत. पण ज्यांच्या कोणाच्या अंगामध्ये देव येत नाही म्हणजे वारं येत नाही असे भक्त सुद्धा गुरुदीक्षा घेऊ शकतात, त्याला हरकत नाही. मुळात गुरुदीक्षा घेण्याकरिता अंगामध्ये संचारच असावा असं गरजेचं नाही, तर गुरु आणि शिष्याच्या मध्ये असणारी जे काही मत, त्याचबरोबर गुरु आणि शिष्याच्या मध्ये असणारे संभाषण व त्यांची असणारी एकनिष्ठा ही महत्वाची असते. म्हणून कोणालाही कुठल्याही पद्धतीच्या जरी दीक्षा प्राप्त करायच्या असतील तर आपल्या गादीवरती दिल्या जातील. त्यासाठी आपला नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या गादीवरती यावे. त्याचबरोबर तुम्हाला गुरुदीक्षा प्राप्त करण्यासाठी सविस्तर माहिती गादीवरती आल्यावर सुद्धा दिल्या जाते. आणि त्याचबरोबर काळेश्वरी, महाकाली, त्याचबरोबर तुळजाभवानी, रेणुका, माहूरची रेणुका, मोठा देवी, महालक्ष्मी अशा सर्व देवी देवतांच्या दीक्षा दिल्या जातात. खंडोबा असो आता इतर कुठल्याही देवी देवतेच्या दीक्षा आपण देत असतो. मग ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपल्याशी निश्चिंत कॉल करा. त्याचबरोबर ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये काही अडचणी असतील, जसं की पैशा पाण्याच्या अडचणी, मुलांची लग्न होत नाहीत अशा अडचणी, त्याचबरोबर आर्थिक प्रॉब्लेम, त्याचबरोबर घरामध्ये वातावरण खराब होणे, मतभेद होणे, बापाचे मुलाचे न पटणे, नवरा बायकोचे न पटणे, विशिष्ट दिवसामध्ये विशिष्ट आजारपण निर्माण होणे, भांडणे होणे, यासाठी आपला रविवारचा वार असतो. या रविवारच्या वारी तुम्ही असे प्रश्न आपल्या गादीवरती घेऊन येऊ शकता. यावरती तुम्हाला बांधणी कार्य देऊन याच्यावरती योग्य ते उपाययोजना करून दिल्या जातात. त्याचबरोबर तुम्हाला बाहेरील बाधा अथवा पित्रबाधा अशा कोणत्याही गोष्टींचा जर त्रास असेल तर हे तुम्हाला मुक्त करून दिल्या जाईल. तर ज्यांना कोणाला गादीवरती यायचं असेल त्यांच्यासाठी रविवारचा वार आहे. रविवारी येण्याआधी 3 ते 4 दिवस आधी कॉल करावा व बुकिंग करून गादीवर यावे. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. त्याचबरोबर सर्वांनी खुश राहा व जगदंबेचं नाव घेत राहा. सर्वांना जय जगदंब.